राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. नमस्कार, मी कविरा पाटील, सामाजिक कार्यकर्ता, संभाजीनगर. सध्या 2 दिवसापासून एका महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याच्यामध्ये ती महिला म्हणत आहे की तिच्यावर जे आहे या ना त्या कारणाने बलात्कार करण्यात आलेला आहे. तर ती महिला जे सर्व म्हणत आहे ते सर्व खोटं आहे. नुकतंच आपण ऐकलेलं होतं की बीडच्या केश तालुक्यामध्ये एका तरुणाची हत्या झाली होती. ती हत्या अनैतिक संबंधातून झाली होती. म्हणजे अनैतिक संबंधावरून 2 गटाचे भांडणं सुरू होते. त्याच्यामध्ये हा मुलगा तिथं सोडवायला गेलेला होता, म्हणून त्या ज्याचे अनैतिक संबंध आहेत त्याला मारायचं सोडून याच मुलाला मारण्यात आलेलं आहे. आता ती महिला समोर येऊन त्याबद्दल आपलं स्पष्टीकरण देत आहे. तर तिचं स्पष्टीकरण, जेव्हा एखादी महिला म्हणते की माझ्यावर बलात्कार झाला, तर ते अनेक अँगलनं पाहावं लागतं. पण ही जी महिला बोलत आहे याच्यामध्ये क्लिअर कट दिसत आहे. याच्यामध्ये वेगळ्या अँगलमध्ये जायची गरजच नाही आहे. क्लिअर कट दिसत आहे की ही महिला जी आहे खोटं बोलत आहे आणि बेसलेस बोलत आहे. त्या महिलेचं असं म्हणणं आहे की मी जेव्हा त्यांच्या गिरणीमध्ये गेले होते त्यांनी दार लावून घेतलं, मग असं केलं तसं केलं. तर कोणताही पुरुष एवढी हिंमत करत नाही जोपर्यंत त्याला महिलेकडून जोपर्यंत तो महिलेला ओळखत नाही, महिलेशी त्याचं बोलणं होत नाही, महिलेचा रिस्पॉन्स त्याला मिळत नाही, तोपर्यंत तो अशी हिंमत करू शकत नाही. आणि महिलेला एवढं कळत नाही का की एखाद्या परपुरुषाला आपण एवढं का बोलावं की त्याची दार लावून घ्यायची हिंमत व्हावी. आपल्याला संस्कार नसतात का की पुरुषांना किती बोलावं, कसं बोलावं याचे. आणखी ही म्हणते आहे की आमची बैठक झाली होती, सर्व काही झालं होतं, याच्यानंतर त्याने परत मला चॉकलेट दिली आणि चॉकलेट देऊन मला बेशुद्ध केलं व माझ्यावर अत्याचार केला. तर या बाईला एवढीसुद्धा अक्कल नाही आहे का, जेव्हा या पुरुषानं तुझ्यावर बलात्कार केलेलं होतं, तुमची बैठक झाली होती, या पुरुषाने इथून पुढं तुला त्रास देऊ नये म्हणून, मग याच्यानंतर बाई तू कसं काय त्या पुरुषाला बोलली, कसं काय तू त्या पुरुषाकडून चॉकलेट घेऊन खाल्लीस. किती खोटं. म्हणजे तुम्ही महिला असण्याचा एवढा गैरफायदा कसं काय घेऊ शकता. तुम्हाला काय वाटतं लोक मूर्ख आहेत, तुम्ही महिला आहे म्हणून तुमच्यासमोर लोक अक्कल गहाण ठेवतील का. तर महिलांनी जे आहे हे असं आपल्या महिला असण्याचा एवढा देखील गैरफायदा होऊ नये की त्याचं संपूर्ण समाजामध्ये हसू व्हावं. आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे ही महिला म्हणत आहे की 3 तारखेला मी जेव्हा माहेरी आले तेव्हा विलास घुले आणि उमेश माने हे माझ्या घरी आले आणि विलास घुलेनं मला धमकावलं संबंध ठेवण्यासोबत, आणि त्याच वेळेला जो आहे उमेश मानेनं माझ्यावर बलात्कार केला. मग या महिलेनं कसं म्हटलं की उमेश मानेनंच तिच्यावर बलात्कार केला, मग हिनं विलास घुलेचं पण नाव घ्यायला पाहिजे. तर याच्यावरून असं कळतं की ही महिला साफ खोटं बोलत आहे. याच्यामध्ये आणखी एक कहर म्हणजे त्या महिलेची आई असं म्हणत आहे की उमेश मानेने जे आहे दवाखान्यामध्ये पण बलात्कार केला. जेव्हा या बाईवर बलात्कारच होत होता तर या बाईने दवाखान्यामध्ये प्रतिकार का केला नाही. तिथं तर लोक होते ना. एखादी जी महिला असते, ज्या महिलेला एखाद्या पुरुषासोबत अजिबात संबंध ठेवायचे नसतात, त्या महिलेला जे आहे ना त्या पुरुषाचं थोडंसुद्धा हात लावणं सहन होत नाही. ती जिकरीनं त्याचा प्रतिकार करते. मग या इथं प्रतिकार का झाला नाही. जीवे मारायच्या धमक्या दिल्या, असं दिलं तसं दिलं. तर या बाईला नवरा होता ना, ही बाई नवऱ्याकडे का गेली नाही. धमक्या द्यायची, भीती घालायची ही जी गोष्ट आहे ती कुठं आपण खरी मानू शकतो. एकदाचं एखादी विधवा बाई आहे, एखादी घटस्फोटित बाई आहे, किंवा एखादी खूप लहान मुलगी आहे, तर त्याच्या बाबतीत आपण ही गोष्ट मानू शकतो की हो बाबा तिचा एकटेपणाचा फायदा घेऊन एखादा पुरुष तिला असं करत असेल म्हणून. पण या बाईला नवरा होता, एवढा तिचा संरक्षण करता होता, तर या बाईनं नवऱ्याला का सांगितलं नाही. कोणतीही नवऱ्याशी अटॅच असलेली महिला जी आहे, काही घडलं तरी नवऱ्याला याची कल्पना देते. तर या महिलेच्या सर्व बोलण्यावरून वाटत आहे की ही महिला खोटं बोलत आहे. आणि आपल्या समाजामध्ये जे आहे अशा घटना फार मोठ्या प्रमाणात घडत आहेत की महिला स्वतःच्या मर्जीने शरीर संबंध ठेवणार आणि ते उघड पडले की ते पुरुषावर पूर्ण आळ घालणार. तर याच्यामुळे जे आहे निर्दोष पुरुषांना देखील खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. तर मी जे आहे माझ्या वैयक्तिक लेवलवर मी खूप प्रयत्न करत आहे की ह्या महिलांचे जे अनैतिक संबंध आहे याच्या विरोधात सरकारने काहीतरी कायदा बनावा. कारण सगळ्यात जास्त खून जे आहे अनैतिक संबंधामुळे होतात. त्याच्यानंतर प्रॉपर्टी, पैसा, या
यामुळे हे खून होतात. आणि दुसरी गोष्ट, अनैतिक संबंधामुळे जे आहे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतात. त्यामुळे असे अनैतिक संबंध जे आहे आपण रोखले पाहिजे. तरी या महिलेनं एवढं मला जरी वाटत असलं की ही महिला खोटे बोलत आहे, तरी मी पोलिसांना अशी विनंती करते की या महिलेची तक्रार घ्यावी, सखोलपणे चौकशी करावी आणि जर का तो उमेश माने दोषी असेल तर त्याच्यावर त्वरित FIR करून त्याला अटक करावी आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा करावी. आणि जर का ही महिला खोटं बोलत असेल तर या महिलेवर लोकांची दिशाभूल केली, पोलिसांचा वेळ वाया घालवला, खोटी तक्रार केली म्हणून या महिलेवर गुन्हे दाखल करून हिला अटक करावे अशी मी मागणी करते.